नमस्कार मित्रांनो 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारने 2025चा बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर केला। आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं? बजेट येण्याआधी म्हणजेच अर्थसंकल्प सादर करण्याआधी बऱ्याच चर्चा चालू होत्या, बऱ्याच अपेक्षा होत्या। तसं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, म्हणजे त्यांचं जे कर्ज असेल ते पूर्णपणे माफ केलं जाईल, तशी चर्चासुद्धा चालू होती, अपेक्षासुद्धा होती। तसं PM किसान योजनेबद्दलच्या पण काही चर्चा होत्या, अपेक्षा होत्या। तसंच PM किसान योजनेमध्ये सध्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात, तर तो हप्ता वाढून 10,000 केला जाईल किंवा 12,000 केला जाईल, त्याच्या रकमेमध्ये वाढ केली जाईल, तशीसुद्धा अपेक्षा होती, तशाच चर्चासुद्धा होत्या। पण जेव्हा बजेट आलं तेव्हा असं लक्षात आलं की ना कर्जमाफी दिली गेली, ना PM किसान योजनेमध्ये काही बदल करण्यात आले। आता याच्यामध्ये फक्त एक जो बदल करण्यात आला तो जर आपण बघितला, जो लक्षात येतोय तो म्हणजे ते किसान क्रेडिट कार्ड आहे, त्याच्यामध्ये काही बदल सरकारने केलेले आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये। आता त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत? किसान क्रेडिट कार्ड जे आहे त्याच्यामध्ये याच्या आधी म्हणजे बजेट येण्याआधी जे जास्तीत जास्त जे कर्ज मिळायचं, किसान क्रेडिट कार्ड जे कर्ज मिळायचं ते 3 लाखांपर्यंत होतं। म्हणजे शेतकऱ्याला जर किसान क्रेडिट कार्डचा वापर करून कर्ज घ्यायचं असेल तर ती जास्तीत जास्त जी रक्कम होती ती 3 लाखापर्यंत होती, आणि त्या रकमेमध्येच या अर्थसंकल्पामध्ये बदल करण्यात आला। म्हणजे आता ज्याच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल ते शेतकरी जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात। म्हणजे 3 लाखाची जी मर्यादा होती ती आता 5 लाख करण्यात आलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त 5 लाख त्यांना याच्यामध्ये कर्ज आता मिळू शकतं। आता खरंच याचा फायदा किती आहे? म्हणजे जर तुम्ही वस्तुस्थिती बघितली, ग्राउंड याची रिॲलिटी जर बघितली, तर खरंच किसान क्रेडिट कार्डवर किती शेतकऱ्यांना याचं कर्ज मिळतं हे एक प्रश्नच आहे। म्हणजे याच्याबद्दलचं नक्कीच एक प्रश्न आहे। पण ठीक आहे, म्हणजे आता ज्यांना मिळत असेल, ज्यांना किसान क्रेडिटचा फायदा घ्यायचा असेल, ज्यांना शक्य असेल, त्यांना ते 3 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते आता 5 लाखांपर्यंत ते घेऊ शकतात। मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा।